शुभप्रभात आणि नमस्कार मंडळी. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आज थोडासा उशीरच झाला पण माझी आंघोळ झालेली आहे. टॉयलेट क्लीन वगैरे झालेलं आहे, कारण आंघोळीच्या अगोदरच मी टॉयलेट क्लीन करते. आणि तुम्हाला माहितीच असेल की इंडोर जर टॉयलेट असेल तर ते डेली क्लीन करावं. आणि आता नाश्त्याची तयारी आहे. आजचा मेनूसुद्धा वेगळा आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. डिलिव्हरीनंतरसुद्धा ना मी 20 ते 21व्या दिवसानंतर पहिल्यांदा टॉयलेट क्लीन करायला घेतलं. त्या अगोदर नितीश संडेला साफ करायचा, पण माणसांच्या साफ करण्यात आणि आपल्या साफ करण्यात खूप फरक असतो. तर मला टॉयलेट आणि बेसिन हे डेली क्लीन अंघोळीच्या अगोदर केल्यानंतर छान वाटतं. डाएट चालू असल्यामुळे नाश्त्याला आता फक्त आम्ही पोहेच बनवत आहोत. हे जे डबे आहेत ना, हे टप्परवेअरचे आहेत. 1 किलोची जी बरणी असते त्याच्यामध्ये 1 किलोचा तुम्ही कडधान्य वगैरे सहज बसू शकता. पण पोहे, बेसनचं पीठ किंवा ओट्स वगैरे गोष्टींसाठी तुम्हाला असे मोठे डबे वापरता येतील. 2 वर्ष तुम्ही हे वापरू शकता. 2 वर्षानंतर हे वापरणं हार्मफुल आहे. बरेच लोक वाडक्यामध्ये पोहे घेतात आणि त्यात थोडंसं पाणी टाकतात, वरचं पाणी वतून देतात. तर त्यापेक्षा तुम्ही असे व्यवस्थित स्वच्छ पोहे धुवून घ्या. बघा खाली किती प्रकारची पावडर वगैरे, कोणाचा हात कसा लागलेला असतो, हे सगळं क्लीन होतं. माझ्या मम्मीची एक फ्रेंड गहू ज्वारीसुद्धा धुवून घेतात, धुवून सुकवून त्याचं पीठ करतात. आणि मम्मीलाही तीच सवय लागलेली आहे. त्यामुळे ती म्हणती धुतल्यानंतर भरपूर घाण अशी निघून जाते. जे आपण औषध फवारणी वगैरे केलेलं असतं ते सुद्धा निघून जातं. तर नितीशला इथं फुसफुसतंय म्हणून मी काढा बनवत आहे. आणि हा काढा मी त्याला 2 वेळा, म्हणजे आता सकाळीसुद्धा बनवला आणि संध्याकाळीसुद्धा दिलेला आहे. नाश्त्याला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे मी इथे थोडेसे काजू खायला घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्समध्ये मला काजूच आवडतात. मी माझ्या बऱ्याच ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे. पोहे थंड होईस तोपर्यंत इथं मी मिरच्या साफ करायला घेतल्या आहेत. जसं की आता नाईट शिफ्ट येणार आहे, तर नितीशला चिले किंवा थेपले सकाळचे लागतात आणि त्याच्यासाठी हिरव्या मिरचीचा पेस्ट केलेली अतिउत्तम असती. कारण की आपण अचानक जर लाईट वगैरे गेली तर ही पेस्ट लगेच मिक्स करून आपली जी पुढची रेसिपी असेल ती स्टार्ट करू शकतो. त्यानंतर मी घरातून झाडून मारून घेतलं. आज संडे होता, फरशा थोड्याशा लेटच पुसणार होते. अरे हो, सांगायचंच राहिलं. हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये मी फक्त आलं आणि मिरची घेते. तुम्ही जर लसूण खात असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये लसूणसुद्धा पेस्ट करून ठेवू शकता. त्याच्यानंतर आम्ही चपाती, भाकरी, भात ऐवजी आज खाणार आहोत स्वीट पोटॅटो वाफवलेले, म्हणजेच रताळे. तर हे रताळे मी इथे कट करून घेत आहेत, जे खूप चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळे ना टेस्टलासुद्धा खूप छान लागत होते. तसंच डिलिव्हरीनंतर माझं बेसिनसुद्धा खूप खराब झालं होतं, कारण की ज्या भांडीवाल्या मावशी होत्या तो फक्त खालचा पोर्शन क्लीन करायच्या, त्यामुळं वरती सगळं घाण बसलेलं होतं. आणि आता ते मला रोज क्लीन करून करून त्याचं जे डाग बसलेलं आहे ते काढावं लागते. आणि ते डीप क्लीन करण्यासाठी मी बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि विम जेल वापरते. क्लीन करून झाल्यानंतर मी इथे बनवायला घेतला होता जे रताळं आहेत ना, ते थोडंसं परतून घेत होते. आज मला कांदा लसूण मसालासुद्धा परतायचा होता. त्याच्यासाठी मी खोबरं वगैरे चिरून घेतलं. खोबरं आधी भाजून घेऊन बाजूला ठेवलं. लसूण सासूबाईंनी सोलून दिलेला होता, त्यामुळे लसूण आता तेलात टाकला, कांदा टाकला. नितीशनं बाजारातनं आणलं होतं, भाज्यांबरोबर आणलं होतं बाळासाठी हा खेकडा, जो चार्जिंगचा आहे. आणि पिन मारणारं किंवा हातानं खेळण्यापेक्षा असं जर असेल तर बाळ कंटिन्यू बघत राहतं. तेवढाच आपल्याला 10-15 मिनटं का होईना कधी कधी रिलॅक्स मिळतं. तर त्याचा खेळायचा मूड असेल तेव्हा आपल्याला खेळणं हातात घेऊन बसण्यापेक्षा असं बरं वाटतं. या खेकड्याचा थोडासा पळण्याचा सिक्वेन्स असताना तर अजून थोडंसं बरं वाटलं असतं. पण हे स्ट्रक्चर वगैरे कसं बनवलं असेल, बनवणाऱ्याच्या युक्तीला सलाम आहे. त्याच्यानंतर आम्ही इथं आमचा लंच स्टार्ट केला, ज्याच्यामध्ये चटणी होती. चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी होती, आंबा होता, रताळं होतं वाफवलेलं, चिकन होतं वाफवलेलं आणि सलाड होतं. त्याच्यानंतर आणलेला भाजीपाला मी निवडून सगळ्या डब्यामध्ये भरून वगैरे ठेवत होते. आणि मग दिवसभरामध्ये काहीतरी नवीन अजून सर्च करत होते मोबाईलमध्ये, एडिटिंगमध्ये. ते तुम्ही पाहिलंच असाल. इथे मी मसाला मिक्स करायला घेतला आणि हा मसाला मिक्स करताना माझ्या हाताला बिलकुलही लाल तिखट लागलेलं नव्हतं. जर तुम्हीसुद्धा तुमचं बाळ वगैरे लहान असेल तर अशा पद्धतीनं मिक्सरलाच व्यवस्थित मिक्स करत जावा, हात तिखट होत नाहीत. मसाला मिक्स करून झाल्यानंतर मला किचन धुवायचं होतं, त्यामुळे आता जे काही थोडंफार किचनवरती पडलेलं आहे ते मी क्लीन केलेलं नव्हतं. आणि हा मसाला मी 1 दिवस असाच ह्या भांड्यामध्ये ठेवला. नेक्स्ट डे बघाल एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित हा मसाला दिसत होता, जो मी पॅक करून ठेवला. आणि आजचा व्लॉग इथंच संपतोय. भेटूयात पुन्हा एखाद्या नवीन व्लॉगमध्ये किंवा मिनी शॉर्टमध्ये. बाय.